हां आय एम सोल्जर. हां बरं म्हण की आय एम सोल्जर. हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्यू. जय हिंद. जय हिंद कसं करायचं? त्या हातानं करायचं. त्या हातात झेंडा घ्यायचा लगेच आणि मग जय हिंद करायचं. असं वर्दी वगैरे घालून आदिराजचा पहिलाच व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. गुड मॉर्निंग. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक. आज आहे 15 ऑगस्ट आणि आयुषने छान देवपूजा केली. सकाळी सकाळी आयुष देवपूजा करतो. आधीचं पण आवरून झाले. आधी बुक का तिकडे टाकल्यास? आयुषचं पण आवरून झाले. आयुष पाया पडलायस पण व्हिडिओ घेतला नाही. त्यांनीच देवपूजा केली. श्री स्वामी समर्थ. ID सरळ हे कर तू. काढ की खिशातनं. तू पुढं पुढं हे करते म्हणून ते घालतोय खिशातच. बघू इकडे. चला आता आयुष निघालाय स्कूलला. आधीला सुट्टी आहे. आधीचा चाललाय टाइमपास. चहा दूध पिलाय. आयुष आवर पी. किती वाजले बघा? 7:30 7:15 वाजले. याला दूध पी म्हणलं तर मला पोट दुखतंय म्हणतोय. नुसता चहा पितोय. आता चहा दूध पितोय. बसू नकोस खाली. चेअरवर बस की. चल आयुष. पाऊस येतोय सकाळी सकाळी. पापाला बाय करके सांग की पप्पाला निघाले म्हणून. या हा हा असू दे बाळा असू दे. आज जा तू. पाऊस येतोय. त्याचा पण रस्ता खराबच आहे. थोडासाच आहे. जास्त काही नाही. हा त्या दिवशी तू दूध आणायला चालला होता त्या दिवशी. आहे कॉर्नर. एवढ्याच दोघं आहे स्कूल. हे काय स्कूल दिसतंय पण हे हॉस्टेल आहे. इकडे स्कूल. बस इकडे लावली असतील आज. काय घ्यायचं आता? काय घ्यायचंय तेव्हा? पूर्ण ब्लॉक होतो. चल चल चल. तर आयुषला काहीतरी दुकानात खायला घ्यायचं होतं पण गर्दी एवढी. बाय आयुष. बाय. माझा आवरायचं आहे अजून. चालेल चिकन तयार. आणि फौजी जाणार आहेत 8 वाजता. आता 7:30 वाजले. नाश्ता बनवायचा. झेंडा घेतली. छत्री आणि सांभाळायचं म्हणजे घेतले. तिरंगा. एक पेन घेतली आयुष. आणि आता ना सगळ्यांना विश्वास बसत नाही. स्कूल जवळ आहे ते. हे बघा हे स्कूल आहे. आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी कुठे आहे ते स्कूल. आणि सरळ जे पुढं तुम्हाला त्या छोटा टेम्पोच्या पुढं दिसते ना निळं गेट. तिथून आत त्यांचं घर आहे. तिथे आम्ही राहतो. फौजी आलेत. आणि थांब की. अरे थांब की. दम खा की जरा. दम खा. आमच्या आयुषला पण दम निघून झालाय. आधीच्या वर करायला लागलाय. कॅम्प मधनं मिठाई आणले फौजींनी. मिळाले त्यांना. दमा की जरा. त्याच पाग वाट लावली सा. गुलाबजाम आहे. फ्रुटी आहे. रिअल फ्रूट. नमकीन आहे. हे काय आहे? समोसा आहे. त्याचा पूर्ण भाजी म्हणजे आहे. एक बेसनचा लाडू होता. तर अजमेरमध्ये होते तेव्हा कधी कधी बुंदीचे पण लाडू असायचे. तर वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं प्रत्येक ह्याचं बटालियनचं. तर सगळ्यात पहिला तर फौजींनी जे ड्रिंक होतं ना रिअल फ्रूट तर ते फेकून दिलेलं आहे. कारण हे अजिबात म्हणजे देत नाही आम्ही मुलांना. तर कधी तर मला वाटते वर्षातनं 2 वर्षातनं जे लईच इन्सिस्ट करायला लागली जास्तच तर देतो. नाही तर शक्यतो करून देत नाही. तर आता ते पहिल्यांदा फेकलं आणि आम्ही खायच्या आधी. आणि परत मग आता मी खाते गुलाबजाम. तर ना आता आवरायचं आहे. स्वयंपाक करायचा होता तर पटकन मी स्वयंपाक करून घेतला.
आणि आता जेवायला बसलोय आम्ही. आज होती रोटी, जिरा राईस, कढी आणि करटेलीची भाजी. तर छानपैकी जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर जायचं होतं मला मार्केटमध्ये, कारण राख्या घ्यायच्या होत्या. तर आता मी आले आता मार्केटमध्ये. तर फौजीनं सोडलं कॅम्पमध्ये आणि मग मी गाडी घेऊन तशीच पुढं आले. आणि ते एक आहे महामाया राखी भंडार म्हणून, तर इथे राख्या बघते मी. तर राख्या म्हणजे एवढ्या काही खास नव्हत्या बरं का, मला काय एवढ्या जास्त म्हणजे आवडल्या नाहीत. तर ज्या होत्या ते जास्त अशा मोठ्या साईजच्या, जास्त खडे वगैरे असणाऱ्या. तर आमच्या भावांना काही खड्याच्या वगैरे काय राख्या आवडत नाही, त्यामुळे मग मी साध्या सिंपल राख्या घेते. आणि मग त्याच्यानंतर मग घरी जायचे, घरातलं पण बाकीची कामं वगैरे करायची होती. तर बघू शकताय तुम्ही राख्या बघा. तशा तर छान छान राख्या होत्या बरं का, पण आमच्या भावांना साध्या सिंपल राख्या आवडतात, खडं बिडं काय आवडत नाही. त्यामुळे मग थोडंसं चॉईस करून घेते मी सिंपल सिंपल. बघून मीच कन्फ्यूज झाले की कुठले घेऊ. राखी कशी एकदम नाजूक पाहिजे आणि ते पण तेवढीच पण अट्रॅक्टिव्ह पाहिजे, एकदम अशी मस्त. असं वाटतंय की हे मागच्या वर्षीचे स्टॉक आहे असं दिसायला लागलं. लयच अशी दिसता भडक, पण घेतले मी एक पॅकेट. आता बघूया. तर ना मी आता राख्या घेतल्या आणि एक तिलकचं एक घेतलं पॅकेट. त्याच्यात हळदी कुंकू आणि चावल आणि साखर असते. तर आता राख्या पाठवते, तर मग ते पण थोडंसं पाहिजे. तर आता मी तिथून पुढं म्हटलं की अजून बघूया. तर इथे बघा छान छान राख्या होत्या. मला असं वाटायला लागलं की इकडे पण बघायला पाहिजे होतं, पण राख्या ज्या मला आवडत होत्या ना, त्याचा कलर असं एकदम येल्लो किंवा ब्ल्यू असं होतं. तर म्हणून मग मला काही ते आवडलं नसतं, त्यामुळे मग मी तिथे घेतलं, तेच बरं झालं. हे बघा मला इथं काय दिसले, आळूची पानं. तर आळूची पानं मला मार्केटमध्ये दिसलीत आणि मी घेतली नाही, असं कधीच होत नाही. त्यामुळे पटकन मार्केटमध्ये आले. ज्या मार्केटचा आपण व्हिडिओ मागच्या ब्लॉगमध्ये बघितला आणि इथं मला हे मिळालं. आणि ना ते हे पण घेतले, काय म्हणतात, बांबू शूट. तर याचं नाव काय तर वेगळं सांगितलं आंटीने त्या. आता बांबू शूट तर मी घेतले, याची रेसिपी तर मी 100% शूट करणारच आहे. पण तुम्हाला या चॅनेलवरती रेसिपी बघायला आवडेल का ती नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यानंतर 1-2 आयटम घ्यायचे होते म्हणून मी गेले होते बॉम्बे सेलमध्ये. आणि तिथेच पुढं ना एक सेल लागलाय, बघू शकता, कपड्यांचा. चला, पण आपल्या काही कामाचं नाही आता, वेळ पण नाही आहे, नंतर कधी तर बघूया. आता जायचं आहे घरी, आळूवडी पण बनवायची आहे. तयारी करते. यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं, जिरं आणि लसूण एवढं टाकलं. आता ह्याला मिक्सरला फिरवून घेते. तर आता मी बहुतेक एका ब्लॉगमध्ये ना आळूवडीची डिटेल रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे आणि लेट झाला होता, त्यामुळे मग मी काय पूर्ण रेसिपी काय शूट केली नाही. तर आता छानपैकी आळूवड्या स्टीम करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग थंड होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर मग कट करून फ्राय करते. तर मी तेलामध्ये जिरं आणि तीळ टाकते आणि त्याची फोडणी देते. छान लागतात वड्या तीळ टाकलं की, म्हणून मग मस्तपैकी आता आळूवड्या फ्राय करते. स्वयंपाक तयार आहे बाकीचा. तर बाकी म्हणजे काय करायचंच नव्हतं तसं, तर आंटीने दाल चावल दिली होती. तर दाल चावल आणि आळूवडी असा आमचा सिंपल असा बेत आहे. रोट्या आहेत दुपारी केलेल्या थोड्याशा आणि कढी पण आहे. आणि चला आता जेवून घेतो.
तर तडक्यामध्ये माझ्याकडनं तीळ थोडंसं जास्तच पडलं, पण अजून कुरकुरीत लागत होत्या वड्या, खूप छान लागत होत्या. कोण कोण खातात ते सांगा मला. आता इथे आहे जिरा फुल राईस, जे त्याचं घरचं तांदूळ आहे बरं काय, त्यांच्या शेतातलं. आणि डाळ दिली होती, तर त्यांची फिकी डाळ असते, म्हणजे साधी डाळ असते. तर त्याला मी थोडंसं लसूण कढीपत्ता घालून फोडणी दिली, कोथिंबीर वगैरे टाकून वरण बनवले छान. आणि त्याच्यानंतर मग जेवून घेतलं. आणि आधीच्या टीचरने सांगितलं होतं व्हिडिओ बनवायला, तर मग ते काय सकाळपासून बिझीच होते, त्यामुळं मग व्हिडिओ बनवायचं झालंच नव्हतं. आणि त्यामुळे मग आता रात्रीचे वाजलेत 10 साडेदहा झालेत आणि आता आम्ही व्हिडिओ शूट करतोय आणि टीचरला पाठवायचा होता. त्यामुळे मग छान आधीला तर असं म्हणजे स्पेशल काहीतरी ड्रेस कोड किंवा छान असं ड्रेस घालायला सांगितलं होतं. म्हणजे मला काही सुचत नव्हतं. परत लक्षात आलं की आयुषची वर्दी होती, मग ती वर्दी घालून आम्ही छानसा एक व्हिडिओ शूट केला. चला तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.